बाप्पाचे आगमन आज खूप मोठ्या थाटात होणार आहे. तर आज आपण त्यांच्या नैवेद्यासाठी मऊ लुसलुशीत आणि रसरशीत अशी ही बर्फी बनवणार आहोत. तुम्ही पाहू शकता मस्त अशी तोंडात टाकताच विरघळणारी ही बर्फी तयार झालेली आहे. चला तर कशी बनवायची ते पाहूया. इथे एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे. कुठलीही कढई घेताना आपण थोडंसं त्याचं बुड हे जाड पाहिजे. 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि एकच माप घ्यायचं आहे आपल्याला. त्या एक वाटीचं माप केलेलं आहे मी. त्याने 2 वाट्या खोवलेला नारळ घेतलेला आहे. तुम्हाला खोवायला जमत नसेल तर तुम्ही मिक्सरवरती बारीक वाटून घेतला तरी चालेल, कारण त्याच्यासाठी आपल्याला बाजूची जी पाट आहे काळी ती आपण काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर छोटे तुकडे करून मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मंद ठेवायची आहे. मंद गॅसच्या फ्लेमवरती सतत ढवळत हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. मस्त छान असा सुवास दरवळत आहे घरामध्ये. तुम्ही नक्की ट्राय करा. थंड होण्यासाठी आता आपण हे बाजूला काढून ठेवूया. हे थंड होतंय तोपर्यंत आपण याच्यामध्ये लागणारी जी साखर वगैरे आहे ते विरघळून घेऊया. इथं घरचंच दूध घेतलेलं आहे मलाई सोबत 1 वाटी, कारण आपण ज्या वाटीनं नारळ घेतलेला होता त्याच वाटीनं आपल्याला दूध घ्यायचं आहे. क्रीम सोबत 1 वाटी दूध घेतलेलं आहे. त्याच वाटीनं 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि एक चमचा विलायची पूड घेतलेली आहे आणि एक 4-5 केशरच्या काड्या टाकलेल्या आहेत. तुमच्याकडे असतील तर टाका, नसतील तर स्किप केला तरी चालतील. आणि त्याच वाटीनं 1 वाटी मावा किंवा खवा घेतलेला आहे. खवा पूर्ण या दुधामध्ये विरघळेपर्यंत आपल्याला एकसारखं ह्याला ढवळून घ्यायचं आहे. आणि जर कुठं लम्स वगैरे दिसले तर ते आपल्याला उलथण्याच्या साह्याने बारीक करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त असं हे एकसारखं झालेलं आहे. आणखीन 2 मिनिटासाठी आपण हे छान असं ढवळून घेणार आहोत. आता त्याच्यामध्ये आपण हा थंड झालेला नारळाचा जो चव आहे तो घालून घेणार आहोत आणि एकसारखं हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही शेवटपर्यंत आपल्याला लो ठेवायची आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे. आपल्याला हे जोपर्यंत कढई सोडत नाही मिश्रण तोपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि पूर्णपणे हे फ्री आहे. हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि थोडंसं घट्टसर पण झालेलं आहे. आणखीन 2-3 मिनिटं आपण हे छान परतून घेऊया. बाप्पाला आवडणारे पदार्थ आपण या गणपतीच्या पिरियडमध्ये दररोज एक नवीन पदार्थ बनवतच असतो. तर आज आपण नारळाची बर्फी बनवून घेणार आहोत, जे मावा मिक्स केलेली आहे. आपलं हे मिश्रण कढई सोडत आहे. बाप्पाला आवडणारे सगळ्यात प्रिय आहे ते मोदक. तुम्ही मोदक पण कसे बनवायचे हे कालच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि आपल्याला हे मिश्रण ज्या ताटात टाकायचं आहे त्या ताटाला आपण किंवा प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे. आता थोडं साईडला सोडत आहे. त्याच्यामध्ये आपण फूड कलर टाकून घेतलेला आहे, ऑरेंज कलरचा. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, नसेल तर स्किप केला तरी चालेल, कारण फूड कलर टाकल्यामुळं कलर छान येतो आणि मिठाई पण दिसायला खूप छान दिसते. आता हे मिश्रण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि एकसारखं ह्याला थापून घ्यायचं आहे. ह्याची वडी छान एकसारखी दिसेल. हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे प्लेटमध्ये एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. आपलं हे छान पसरून झालेलं आहे. तर याच्या डेकोरेशनसाठी मी इथं पिस्त्याचे काप घेतलेले आहेत. तुम्ही ड्राय फ्रुट्स घ्या किंवा सिल्वर वर्क असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. आणि एक 5-10 मिनिटांनी थंड झाल्यानंतर आपण हे कट करून घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे तशा किंवा आवडतील अशा शेपमध्ये ही बर्फी तुम्ही कट करून घेऊ शकता. तर इथं मी स्क्वेअरमध्ये कट केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि थंड होण्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये 5 मिनिटं ठेवलं तरी चालेल, नाहीतर रूम टेम्परेचरला जरी ठेवलं तरी थंड होतं, फक्त वेळ थोडा जास्त लागतो. आपली ही बर्फी तयार आहे.
तोंडात टाकताच विरघळणारी मऊ रसरशीत अशी ही बर्फी नक्की आवडेल. ट्राय करा. ही बर्फी तयार आहे, तुम्ही पाहू शकता. रंग पण खूप छान आलेला आहे. खूप छान अशी आकर्षक दिसत आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाप्पाला आवडणारे सर्व पदार्थ दररोज एक नैवेद्यासाठी तुम्ही बनवून दाखवू शकता.